महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करतो। तर आजचा आपला सेशन पुन्हा एक नवीन अपडेट आहे, पुन्हा एक नवीन वॅकन्सी आहे। कोणाकरता तर ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग तीनही विद्यार्थ्यांकरता सरकारी नोकरी करण्याची, तेही कुठे इस्रोमध्ये। आता इस्रो म्हणजे काय, आता साधी गोष्ट नाही। तुम्हाला सायंटिस्ट सोबत जर काम करायला मिळत असेल त्याच्यापेक्षा काही मोठी गोष्ट नाही असं मला तरी वाटते, ठीक आहे। तर तीच वॅकन्सी निघालेली आहे तुम्हाला इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये। तर त्याच्यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू। पण तुम्हाला त्यापूर्वी काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा मी नवीन अपडेट देणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि आपल्या मित्रांसोबत पण हा व्हिडिओला शेअर करून द्यायचं, मला सांगायची गरज पडायला नको, ठीक आहे। आता वॅकन्सी कुठची आहे तर इस्रोची आहे। आता ते लोगो पाहूनच तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आजकाल एकदम फेमस व्हायला लागला आपला इस्रो, बरोबर आहे। म्हणजे नासाला टक्कर द्यायला लागला। तुम्ही अशा संस्थानामध्ये आता जाण्याच्या तयारीमध्ये आहे। तर हे भारत सरकार अंतरिक्ष विभाग आहे, विभाग असतात भारत सरकारचे, त्याच्यातलाच एक विभाग इस्रोमध्ये सतीश धवन स्पेस सेंटर त्याच्यामधली भरती आहे। आणि शैक्षणिक पात्रता ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग तीनही विद्यार्थ्यांसाठी आहे। वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहे, तर एकूण पोस्ट 141 आहे। आणि त्याचं जर लोकेशन बघितलं तर हरिकोटा आहे, म्हणजे एक सेंटर आहे ते, हे सेंटर हरिकोटा। आता तुम्हाला पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी असणार, ठीक आहे। आणि याची तुम्हाला PDF असो, याची अप्लाय करायची लिंक असो, ॲडव्हर्टाईजची लिंक असो, किंवा जे काही लिंक असणार किंवा जी काही अतिरिक्त माहिती असणार ते सर्व, कारण बघा आता कसं आहे, जवळपास 36 पेजची ॲडव्हर्टाईज आहे, एवढं तर वाचणार नाही ना मी, जेवढं मुद्द्याचं ते वाचणार, पण अतिरिक्त तुम्हाला गरज पडू शकते। म्हणजे फोटोची साईज काय पाहिजे, सिग्नेचर, ते सर्व तुम्हाला त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दिलेलं आहे। ते सर्व तुम्हाला आपण काय करतो की आपलं जे CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या दोन्ही चॅनलवरती ऑलरेडी टाकून ठेवलेलं असते, ठीक आहे। तर ते आठवणीने जॉईन करून टाकायचं। त्याचं कारण तेच की अशा सर्व म्हणजे PDF वगैरे यूट्यूबवर नाही देता येत ना तुम्हाला। PDF द्यायसाठी एक दुसरं लोकेशन लागतं, तर ते आहे आपलं टेलिग्राम। व्हॉट्सअपला पण तुम्हाला माहीत आहे की PDF जात नाही, बरोबर आहे। चला, तर हे सर्व झालं। आता मुद्द्याची गोष्ट, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ठीक आहे, इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण काय म्हणतो इस्रो, काय म्हणतो इस्रो म्हणजेच ISRO, ठीक आहे, इस्रो त्याचा लॉंग फॉर्म आहे। त्याच्यानंतर सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये आणि श्रीहरिकोटा, ठीक आहे, कुठं आहे, आंध्र प्रदेश, कुठं आहे, आंध्र प्रदेश। आता बघा, मग तुम्ही म्हणाल सर आंध्र प्रदेशमध्ये पेपर द्यायला जायचं का, नाही गरज नाही, सेंटर आपल्या महाराष्ट्रात पण आहे, सांगतो मी पुढे, ठीक आहे। तर ही ॲडव्हर्टाईज आहे 16 ऑक्टोबर 2025ची। ॲडव्हर्टाईज नंबर वगैरे दिलेला आहे, ते आत्ता काम नाही पडत तुम्हाला, सिलेक्शन झालं की मग गोंधळ होते, मग ॲडव्हर्टाईज नंबर तुम्हाला सापडत नाही, ठीक आहे। आता यासाठी इलिजिबल काय आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पूर्ण ॲडव्हर्टाईज वाचू शकत नाही। त्याचं कारण असं की एवढे सारे ट्रेड इलिजिबल आहे, म्हणजे डिग्रीसोबतच BSc म्हणजे BTech किंवा BE जे झालेले विद्यार्थी आहे ते एवढ्या साऱ्या ट्रेडचे इलिजिबल आहे। पुन्हा काही सुटले असतील एक दोन, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्हाला बघून घ्यायचं आहे। डिप्लोमॅचे एवढे सारे विद्यार्थी आहे, म्हणजे एवढे सारे ट्रेड आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल सर्व झाले जवळजवळ। आणि ITIचे पण एवढे सारे ट्रेड, आता एक एक वाचणार आहे। आता जे फेमसवाले ट्रेड आहे म्हणजे काय, इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, RAC आहे, पंप ऑपरेटर आहे, असे म्हणजे मेन ट्रेड एवढे बरेचसे ट्रेड आहे। तर सर्वांनी आपापलं बघून घ्यायचं की आपल्यासाठी काय काय तुम्हाला दिलेलं आहे, क्रायटेरिया सर्वांसाठी सारखा। आता होते तिथपर्यंत आपण ITIला आता फोकस करणार, ठीक आहे। पण तुमचे विद्यार्थी पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग जे असतात त्यांना पण काय करायला शेअर करून द्या। बघा, एज रिलॅक्सेशनचा जो विषय आहे, तर एज तुम्हाला सर्वांना दिलेला आहे, सर्वांना दिलेला आहे। म्हणजे जवळपास बघा, आता मी सांगितलं नंबर ऑफ पोस्ट वेगळा आहे, तर जवळपास ज्या ITI बेसिस पोस्ट आहे, प्रत्येक पोस्टचं वेगळं एज रिलॅक्सेशन आहे। पण जे ITIच्या बेसिसवरती जे ट्रेड आहे तुमचे किंवा पोस्ट आहे तुमच्या ITIच्या बेसिसवरती, त्यांचं एज रिलॅक्शन 18 ते 35 वर्ष आहे। म्हणजे 18 कमीत कमी 18 असलं पाहिजे, जास्तीत जास्त 35 असलं पाहिजे। हे ओपनसाठी आहे, कोणासाठी, ओपनसाठी, म्हणजे सेंटरसाठी एवढं म्हटलं तर भरपूर झालं, ठीक आहे। पुन्हा एकदा वाटल्यात जाऊन चेक करून टाकायचं। आता रिलॅक्सेशन किती असणार याच्यामध्ये रिलॅक्सेशन किती दिलेलं आहे एजचं ते तुम्हाला सांगतो। बघा, पोस्ट कोणत्या, महत्त्वाची गोष्ट, पोस्ट कोणत्या की ज्या पोस्टला, म्हणजे हे कोणाचं रिलॅक्सेशन आहे, ज्या पोस्ट टेक्निशियनच्या आहे, म्हणजे जवळपास पोस्ट क्रमांक 20 की 21च्या समोर, ते तुम्हाला ॲडव्हर्टाईज बघितली की तुम्हाला समजून जाईल। तर याच्यामध्ये जर तुमची कॅटेगरी SC किंवा ST असणार तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। म्हणजे याच्यामध्ये 5 वर्ष म्हणजे 40 वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता, कधी जर SC SC असाल तर, ठीक आहे, SC आणि ST। आणि जर तुम्ही OBC मध्ये येत असाल तर तुम्हाला +3 वर्ष आहे। म्हणजे जर OBC असाल तर तुम्हाला काय होणार, याच्यामध्ये +3 वर्ष होईल। म्हणजे +3 जर केलं तर जवळपास 38 वर्ष OBC वाल्यांसाठी, ठीक आहे। तसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। ॲक्च्युअली तुम्ही सर्व एवढ्या वयाचे नाहीच आहे, मला एवढ्या वयापर्यंत सर्व आपापल्या कामात आम्ही जॉबवर लागून जातात, सर्व विषय संपून जातो, ठीक आहे। तरी पण माझं सांगणं काम आहे समोर।
समोर महत्त्वाचं की बघा पोस्ट क्रमांक 21 ते 39, ठीक आहे, पोस्ट कोड 21 ते 39 आणि 41 42 यांच्यासाठी फीज किती आहे, म्हणजे अप्लिकेशन फी किती आहे. आता तुम्ही जर बघाल याच्या पूर्वीच्या ज्या म्हणजे 20 पर्यंतच्या पोस्ट आहे सायंटिस्टच्या वगैरे, सायंटिस्ट आणि इंजिनियर, त्यांना 750 रुपये फीज आहे. किती आहे? 750 फीज आहे. आणि हे जे टेक्निशियनवाले आहे, टेक्निशियन म्हणजे 21च्या समोरचे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन फिटर म्हणजे ITI वाले पण विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी फीज आहे 500 रुपये. किती आहे? 500 रुपये सर्वांसाठी. कोणती कॅटेगरी असो तुम्हाला 500 रुपये पे करावे लागेल, म्हणजे करावे लागेलच. पण समोर गंमत समोर आहे, ठीक आहे, म्हणजे योजना समोर आहे. कोणती योजना? की 500 पण काय होणार? रिफंड होणार. पण कोणाला रिफंड होणार? जर तुम्ही SC किंवा ST किंवा हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर, किंवा मग आता इथे लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. कोणती? की वुमन जर असाल तुम्ही, म्हणजे माझ्या बहिणींना कोणत्या कॅटेगरीची बहीण असो त्यांना 500 रुपये परत मिळणार लाडकी बहीण योजना याच्यामध्ये. आणि विद्यार्थी मग SC ST PWD एक सर्व्हिसमॅन कोणी असो, तुम्ही 500 पहिले भरा, मग ते तुम्हाला पुन्हा परत देतील त्याच अकाउंटवरती, ठीक आहे. ते ऑटोमॅटिक होते, म्हणजे आपल्याच अकाउंटवरनं पे करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बाकीच्यांना 400 रुपये येईल. म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त उरलं कोण? ओपनवाले उरले आणि OBC वाले उरले, त्यांच्यासाठी किती येणार? 400 परत येणार आणि 100 रुपये त्यांचे कापले जाईल, ठीक आहे. आता ह्या सर्व सांगायच्या गोष्टी नाही आहे, जे होईल ते फक्त 500 भरायचे. लक्षात ठेवा, कोणाला 500 वापस येईल, कोणाला 400 वापस येईल, आणि ते आले नाही आले तर मंडळ जबाबदार, कारण मंडळाकडे ते सर्व दिलेलं आहे, ठीक आहे. आता बघा नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार, ठीक आहे. आता बघा मी पुन्हा सांगितलं पोस्ट खूप सारे आहे, तर याच्यामध्ये मेन ज्या पोस्ट आहे टेक्निशियन म्हणा किंवा टेक्निकलच्या म्हणा, टेक्निशियन बी म्हणजे ITI लेवलच्या ज्या पोस्ट आहे मी त्याच्या संदर्भामध्ये इथे बोलत आहे. पुन्हा इंजिनिअरिंग सायंटिस्टसाठी वेगळा क्रायटेरिया, वेगळी त्यांची पद्धत आहे, ठीक आहे. बघा आता जे टेक्निशियन पोस्टमध्ये येत आहे की टेक्निशियनमध्ये आता तुम्ही ॲडव्हर्टाईज बघाल ना तुमच्या लक्षामध्ये येईल, म्हणजे ITI बेसिसवरचे ज्या काही पोस्ट आहे त्याच्यासाठी काय होणार, तुमचं सिलेक्शन कसं होणार? एक तर तुमची पहिले रिटर्न टेस्ट होणार. काय होणार? रिटर्न टेस्ट होणार. आणि त्याच्यानंतर काय होणार? तुमची स्किल टेस्ट होणार. काय होणार? स्किल टेस्ट, म्हणजे 2 टेस्ट होणार. काय होणार? 2 टेस्ट होणार. आता जी रिटर्न टेस्ट असणार ते थेरॉटिकल नॉलेजवरती आधारित असणार. कशी असणार? थेरॉटिकल. मग तुम्ही म्हणाल सर सर्वांसाठी सारखी का नाही? इलेक्ट्रिशियनला इलेक्ट्रिशियनचा सिलेबस, फिटरला फिटरचा सिलेबस, वेल्डर याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. म्हणजे जो काही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक जो काही तुमचा ट्रेड असणार त्या ट्रेडचा तुम्हाला सिलेबस तो येणार रिटर्न टेस्टमध्ये, समजलं. आणि सिलेक्शन पण होणार रिटर्न टेस्टमधनंच आणि मार्क पण पकडले जाणार रिटर्न टेस्ट. मग तुम्ही म्हणाल सर स्किल टेस्ट कुठून आली? स्किल टेस्ट फक्त पासिंगसाठी असते. कशी असते? पासिंगसाठी. समोर सांगतो. स्किल टेस्ट कशी असणार? प्रॅक्टिकल नॉलेजवरती आधारित असणार, प्रॅक्टिकल बेसिस, आणि तेही काही गावाच्या बाहेरचं नाही, ते सर्व तुमच्या सिलेबसचं, म्हणजे तुमचा ट्रेड कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड करते की स्किल टेस्ट तुमची कोणत्या ट्रेडची असेल. आता ते नंतरचा विषय, जेव्हा तुम्ही रिटर्न टेस्ट पास व्हाल तेव्हा एका मुलाच्या मागं, म्हणजे एका जागेच्या जागा मागे 5 जणांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जातं, ठीक आहे. त्याच्यात काय मार्क घ्यायची गरज नाही, 5 झाले विषय संपला असतो. त्याच्यानंतर समजलं तुम्हाला 2 टेस्ट होणार, 2 टेस्टमध्ये तुम्हाला पास करायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेचा पॅटर्न कसा असणार? कोणत्या? दोन्ही पण परीक्षेचा पॅटर्न कसा असणार बघा. नाव आहे सर्व, म्हणजे याच्यामध्ये ते सर्व ITI बेसिसवाले जेवढे पण आहे त्या सर्वांसाठी. आता याच्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट पण आलं, टेक्निकल असिस्टंट पण आला आणि टेक्निशियन बी पण आलं, जे ITIच्या बेसिसवरती मेन आहे, ठीक आहे. त्यांची रिटर्न टेस्ट कशी होणार बघा, लक्षात घ्या. तुमची रिटर्न टेस्ट होणार 80 MCQ राहील. किती राहील? 80 MCQ, म्हणजे त्याला 80 प्रश्न म्हणू. काय म्हणू? 80 प्रश्न. किती तासासाठी? 1.5 आवर, म्हणजे याचा अर्थ किती? 1.5 तास. आता तासामध्ये 1.5 तास दिला म्हणजे त्याला 90 मिनिटे म्हणतो. काय म्हणतो? 90 मिनिटे, 90 मिनिट आणि 80 तुम्हाला MCQ दिलेला आहे. आणि पूर्णच्या पूर्ण 80 पण MCQ कसे असणार? टेक्निकलचे असणार. काय असणार? टेक्निकलवर आधारित असणार. टेक्निकलवर आधारित म्हणजे तुमचा टेक्निकल सिलेबस असणार. याच्यामध्ये नॉन टेकचं काही घेणं देणं नाही आहे, म्हणजे एकदम प्युअर टेस्ट घेत आहे त्यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचा बरोबर आला, एक प्रश्न 1 मार्काचा असणार आणि निगेटिव्ह असणार 1/3 असणार, म्हणजे 0.33 मायनस होणार. चुकलं तर निगेटिव्ह 0.33, बरोबर आलं तर काय होणार? +1 होणार, म्हणजे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग लागू आहे. हे काय झालं? तुमचं रिटर्न टेस्ट झाली. त्याच्यानंतर एक स्किल टेस्ट होते, मी तुम्हाला सांगितलं स्किल टेस्ट होते. आणि त्या स्किल टेस्टमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितलं की स्किल टेस्टमध्ये तुम्हाला मार्क घ्यायची गरज नाही. स्किल टेस्टमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, म्हणजे फक्त उत्तीर्ण व्हायचं आहे. ओनली क्वालिफाईंग नेचर, म्हणजे तुम्ही 100 पैकी 100 मार्काचा पेपर राहील तुमचा प्रॅक्टिकलचा. तर आता जसं ओपन OBC असणार तर त्यांना 50 मार्क घ्यायचे आहे. किती घ्यायचे? 50 मार्क, आणि असे तुम्ही क्वालिफाय होऊन जाता, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पण मेन काय तुमचं टार्गेट असतं? रिटर्न टेस्ट. काय असतं? रिटर्न. आणि ते प्रत्येक ट्रेडची टेक्निकलचा त्याच्यामध्ये सिलेबस असणार. काय असणार? टेक्निकलचा
सिलेबस. आता मी जर बघितलं तर बघा 24 नंबरची पोस्ट आणि 25 नंबरची पोस्ट हे इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कोणासाठी? इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियनमध्ये ITI झाला त्यांचा. आता वायरमॅनवाले विद्यार्थी म्हणेल सर आम्हाला भरता येणार का? नाही, इथे भरता येणार नाही, कारण स्पष्टपणे लिहिलं आहे की इलेक्ट्रिशियन. आता मी काय आपल्यामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, ठीक आहे. इलेक्ट्रिशियनची 24 आणि 25 नंबर. आता तुम्ही सिरियल नंबर बघाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल. त्याच्यामध्ये जर बघाल तर काय काय पाहिजे, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना अप्रेंटिसशिपची गरज आहे, नाही तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज आहे, म्हणजे अनुभवाची पण याच्यामध्ये गरज नाही, ठीक आहे. टोटल जागा जर बघाल 24 नंबरच्या पोस्टमध्ये 6 आहे आणि 25 नंबरच्या पोस्टमध्ये 2 आहे. आता तुम्ही म्हणाल सर 2 फॉर्म भरता येईल का? आता ते तर मला माहीत नाही, तुम्ही भरून बघाल, म्हणजे इथं काही ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलेलं नाही किती फॉर्म भरायचे. 2 भरता येत असेल तर वेगळ्या वेगळ्या नंबरने तुम्ही भरू शकता, ठीक आहे. चेक करून घ्या. आता मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं भरता येत असेल तर भरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काय पाहिजे क्वालिफिकेशन? तुम्हाला SSC पास, म्हणजेच त्याला 10वी म्हणतो, सर्वजण पास आहे, आणि सर्वांकडे ITI असला पाहिजे, तोही NCVTचा. NCVT म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? दिल्लीचा. कोणता? दिल्लीचा, ठीक आहे. तर दिल्लीचा तुमचा ITI असला पाहिजे, म्हणजेच त्याला NCVT म्हणतो, किंवा त्याला NTC म्हणतो, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. म्हणजे तुमचा ITI SCVTचा चालणार नाही, NCVTचा पाहिजे. तुम्हाला याच्यापूर्वी बऱ्याचदा सांगितलं. सेम टू सेम याही खाली जर बघाल तर तुम्हाला 10वी आणि ITI पाहिजे कंपल्सरी, काही याच्यामध्ये बदल नाही. आणि जर तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेडचे असाल आणि अभ्यास सुरू करायचा असेल किंवा करायची इच्छा असेल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमन दोन्ही विद्यार्थ्यांसाठी सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एक मास्टर कोर्स आहे थेरीचा. जर इच्छुक असाल तर तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खास सांगायचं कारण हे की आता दिवाळी चाललेली आहे, तर आपल्या ॲपवरती 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीचा स्पेशल ऑफर आहे, ज्याच्यामध्ये 21% पासून 25% पर्यंतचा ऑफ आहे. तर रोज 1% कमी होत चालला आहे. तर ते जर इंटरेस्टेड असले तर एकतर ॲप डाउनलोड करायची, जॉईन करू शकता ॲपमधनं पण, किंवा अधिक माहिती लागली तर इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता आपल्या सिलेबसकडे, म्हणजे आपल्या विषयाकडे जाऊ. त्याच्यानंतर आहे फिटर 26 आणि 27 नंबरवरती सेम क्वालिफिकेशन, सेम जागा, फक्त इथं 19 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे टोटल 21 जागा झाल्या. SSC आणि ITI NCVT पाहिजे, काहीही वेगळं नाही, सेम टू सेम. आता तसंच तुम्ही काय करायचं, टेलिग्राम चॅनलला जायचं आणि PDF टाकलेली आहे, तर PDF मधनं काय करायचं, पूर्ण वाचून टाकायचं. काय करायचं, वाचून टाकायचं, म्हणजे आपल्या ट्रेडचं जे असेल ते सर्च केलं तरी चालते, तुमचा ट्रेड तिथे तुम्हाला दिसायला लागेल. त्याच्यानंतर सर परीक्षा कुठे असणार? जे सायंटिस्ट आणि इंजिनियर पोस्ट आहे, ज्यांची सायंटिस्ट आणि इंजिनियर पोस्ट आहे. आता बघा इथं काही काही जणांना असं वाटते की काही काही जण म्हणजे पाहून असतात ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 5,000 जागा, 2,000 जागा, अशा जागा, तर त्यांना असे 1-2 जागा म्हणजे थोड्याशा कमी वाटतात. तर ज्यांना असं कमी वाटते ना, तुम्ही अभ्यास करू नका आणि तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये पडू नका. आणि ज्यांनी जे प्रामाणिक आहे त्यांना एक गोष्ट सांगतो मी, की जागा कुठलीही असो, एक जरी जागा असली तरी फॉर्म भरायचा. आता तुम्ही म्हणाल सर एक्झाम फी जाते, तर आता कसं आहे, कुछ पाणी गेले कुछ खोना पडत आहे. जोपर्यंत तुम्ही परीक्षा देणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. तुम्ही म्हणाल की मी एकचदा अभ्यास करतो, एकचदा पेपर देतो ना लागूनच जातो. बघा हे प्रत्येकासाठी हे सर्व शक्य नसतं आणि प्रत्येक वेळेस पण हे शक्य नसतं. काही ना काही कुठं ना कुठं आपल्याला ठोकरा खावा लागतं. ठोकऱ्या खाल्ल्याशिवाय अनुभव येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जर तुम्ही इलिजिबल असाल, फॉर्म भरणी आणि परीक्षा देणे, जर तुम्हाला भविष्यामध्ये कुठेतरी सरकारी नोकरी करायची असेल तर एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला परीक्षा देत राहावं लागेल. तुम्ही म्हणाल एकच परीक्षा देतो आणि एका परीक्षेतच लागून जातो, असं प्रत्येकासोबत होत नाही आणि प्रत्येक वेळेस पण होत नाही, हे तुम्हाला सांगितलं. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की ठोकरा खाल्ल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही. तर कमीत कमी ठोकरा घ्यायसाठी तरी आपल्याला पेपर द्यावा लागेल, म्हणजे आपल्याला माहीत होते की नेमका पेपरमध्ये काय येतो, कशा पद्धतीने वेळ पुरतो का, आपल्याला समजते का, या सर्व गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करतात. या सर्व गोष्टी आपल्याला अनुभव येतो एक सरळ सोप्या शब्दामध्ये. जर तुम्ही पेपर देत राहिले तर तुम्हाला काय येणार, अनुभव येणार. आणि अनुभव पैशानी घेता येत नाही, पण इथे पैसे भरले की अनुभवाला जाता येते, हे एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हां, आता जे सायंटिस्ट पोस्ट आहे त्या पोस्टसाठी सेंटर दिलेलं आहे. चेन्नई आहे, तिरुअनंतपुरम आहे, बंगलोर आहे, देहरादून आहे आणि गंतूर आहे, ठीक आहे. आता हे सायंटिस्ट लोकांसाठी आहे. आता आपले जे ITI अदर पोस्ट आहे, म्हणजे शिल्लक राहिलेले ज्या पोस्ट आहे, त्या शिल्लक राहिलेल्या पोस्टसाठी जर बघाल तर आता आपण महाराष्ट्रात आहोत, आपण महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्रामध्ये एक सेंटर मुंबईला आहे आणि एक सेंटर काय आहे, नागपूरला आहे. तर ते तुम्हाला सेंटर देताना कोणतं जवळ पडते तुमच्या जिल्ह्यापासून तिथनं देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार, ठीक आहे. आणि पेपर आता इथं दिलेलं नाही आहे, पण लँग्वेज हिंदीमध्ये असते, इंग्लिश प्लस हिंदीमध्ये. आता इथं कुठं दिसलं तर तुम्हाला सांगतो, पण ॲडव्हर्टाईजमध्ये काही दिलेलं नाही आहे, पण जुन्या माहितीनुसार, जुन्या अनुभवानुसार तो हिंदीमध्ये असतो. जर तुमच्या याच्यामध्ये जर काही अडत असेल, आता बघा बाकीच्यांनी काय करायचं आहे, ॲडव्हर्टाईज बघून घ्यायची, आपला ट्रेड, कारण प्रत्येकाचं मी सांगितलं एवढे सारे ट्रेड आहे की आपला 1 तास ते सांगण्यातच चालला जाईल, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, ठीक आहे. जर काही अडलं तर यांच्याकडे फोन नाही आहे, यांच्या पप्पांनी यांना फोन घेऊन नाही दिला आहे, तर यांच्याकडे फक्त ईमेल ID आहे. त्या काही अडलं तुमचं त्या ईमेलवरती ईमेल करून तुम्ही विचारपूसना करू शकता, ठीक आहे. आता महत्त्वाच्या ज्या तारखा बघितल्या तर महत्त्वाच्या तारखा, इम्पॉर्टंट तारखा, सर्वात महत्त्वाच्या
की आपला ओपनिंग होणार आहे. ओपनिंग मला रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहे, 16/10/2025 म्हणजे 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याच्यानंतर क्लोजिंग डेट बंद कधी होणार आहे, फॉर्म भरणं रजिस्ट्रेशन करणं तो बंद होणार आहे 14 नोव्हेंबर 2025, तेही 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता, 17 म्हणजे 5. तर 14 नोव्हेंबरपर्यंत तुमचं एज बसलं पाहिजे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसलं पाहिजे, बरोबर आहे. तर म्हणजे स्टार्ट डेट झाली ओपनिंग 16 ऑक्टोबर आणि क्लोजिंग डेट झाली 14 नोव्हेंबर, लक्षामध्ये ठेवाल. आणि जे काही तुम्हाला अप्लाय करायचं तुम्हाला सांगितलं, सर्व लिंक आपण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला आपण टाकून ठेवलेलं आहे. आणि पुन्हा इथं वेबसाईट दिली पण आहे, तुम्ही इथे पण म्हणजे इथे पण तुम्ही वेबसाईट टाकून भरू शकता. या वेबसाईटवरती फॉर्म आहे आणि हे ऑफिशियल वेबसाईट आहे, तर तुम्ही इथे जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर हे होती माहिती कशाची, आपल्या इस्रोची जी वॅकन्सी निघालेली आहे सतीश धवन स्पेस सेंटर त्या भरतीनिमित्त आणि सर्व विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं आहे. तर तुम्ही आता काय करायचं, सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करायचं, लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं. ज्या मित्रांचा तुमचा ITI झालेला आहे, पॉलिटेक्निक झाला आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, कमीत कमी एका तरी मित्राला तुम्ही काय करा, हे शेअर करून द्या. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.